हॅलो एव्हरीवन. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व करणार आहे. काय आहेत बघा. ए स्टोन जस्ट रिलीज्ड. Stone just released from the window of a train moving along a horizontal straight track. The stone will hit the ground following. तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत. काय आहेत बघा. स्ट्रेट पाथ, सर्क्युलर पाथ, पॅराबोलिक पाथ, हायपरबोलिक पाथ. A stone released from the window of a train moving along a horizontal straight track. The stone will hit the ground following. कुठल्या मार्गाने जाणार तो स्टोन. ही जी काय ट्रेन आहे, रेल्वे आहे, याच्या विंडोमधून चालत्या या ट्रेनच्या विंडोमधून एक दगड टाकला, तर या दगडाची जी काय मोशन आहे ती कशी असेल असं विचारलेलं आहे. सरळ रेषेमध्ये असेल, सर्क्युलर असेल, पॅराबोलिक असेल, हायपरबोलिक असेल. ज्याला आपण स्टोन इथं टाकणार आहे त्याला तो काय होणार, थोडा सरळ रेषेमध्ये जाणार आणि त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो खालच्या दिशेमध्ये येणार आहे. हा जो काही कर्व आहे याला पॅराबोला असं म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणचं करेक्ट आन्सर आहे ते सी, पॅराबोलिक पाथ. करेक्ट आन्सर आहे ते सी, पॅराबोलिक पाथ. नेक्स्ट बघा काय सांगता येते आपणाला. Consider a simple pendulum of length 1 meter. Consider a simple pendulum of length 1 meter. Its bob performs a circular motion in horizontal plane with its string making an angle 60 degree with the vertical. The period of rotation of the bob
इज काय बघा प्रॉब्लेम. कन्सिडर ए सिंपल पेंडुलम ऑफ लेंथ 1 मीटर. Its bob performs circular motion in a horizontal plane with its string making an angle of 60 degree with the vertical. The period of revolution of the bob is. याला आपण कोनिकल पेंडुलम असं म्हटलेलं आहे. या कोनिकल पेंडुलमची लेंथ दिलेली आहे, अँगल दिलेला आहे, त्याच्या पिरियडिक टाईमचं इक्वेशन आहे टी इक्वल टू 2π रूट एल कॉस थीटा अपॉन जी असं लिहिता येईल आपणाला. बघा अँगल आहे, एल आहे, जी आहे, 2 × 3.142 असं लिहिता येईल. एल आहे 1, कॉस लिहिता येईल आपणाला 60 डिवायडेड बाय जी आपण 10 घेणार आहे. टी इक्वल टू 6.284 कॉस 60 बघा 0.5 डिवायडेड बाय जीची व्हॅल्यू 10 घेणार आहे. 6.284 याला आपणाला कसं लिहिता येईल बघा 5 × 10⁻² असं लिहिता येईल. टी इक्वल टू 6.284 5चं वर्गमूळ काढता येईल. त्याचबरोबर 10⁻² येणारं आहे ते 10⁻⁻1. 5चं स्क्वेअर रूट मिळेल बघा आपणाला या ठिकाणी 2.236 2.236 × 10⁻⁻1. 2 आणि 6चा गुणाकार किती येणार आहे बघा 6×18 असं होणार आहे. बघा हे ॲप्रॉक्सिमेटली किंवा 12 समजलं आपण. 6 आणि 2चा गुणाकार आहे तो 12 येणार आहे. मात्र 10⁻⁻1 आहे म्हणजे 1.2च्या जवळचं उत्तर आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणायला पाहिजे. थोडं उत्तर दिलेलं बघा 2 असणार नाही, ह्या दोघाचा गुणाकार 2 येणार नाही. 1.4 येते का लक्षात बघा. 6 आणि 2चा गुणाकार 12, 10चा वजा 1 म्हणजे 1.2. त्याच्यापेक्षा थोडं उत्तर जास्त असायला पाहिजे म्हणजे हे जे आहे ते 1.4 सेकंद असं आपल्याला मिळणार आहे. पुढं कॅल्क्युलेशन न करता ॲप्रॉक्सिमेशन करून आपल्याला हे आन्सर डिसाईड करता येईल बघा. नेक्स्ट बघा the length of the string of a conical pendulum is 10 meter and it has a bob of mass 50 gram. The angle that the string makes with the vertical is 30 degree. If the bob covers one revolution in 3 seconds, then the corresponding
centripetal force acting on the bob will be acting on the bob will be किती असेल असं विचारलेलं आहे. लेंथ ऑफ द स्ट्रिंग ऑफ द कोनिकल पेंडुलम इज 10 मीटर. कोनिकल पेंडुलमची लेंथ आहे 10 मीटर. अँड इट हॅज अ बॉब ऑफ मास. तो जो काही बॉब आहे त्याचं मास आहे 50 ग्रॅम. द अँगल दॅट द स्ट्रिंग मेक्स विथ द व्हर्टिकल इज 30 डिग्री. तो जो अँगल आहे तो त्या ठिकाणचा 30 डिग्री आहे. आणि या बॉबला एका रोटेशनला 3 सेकंद लागत असतील तर करस्पॉन्डिंग सेंट्रिपिटल फोर्स त्याच्यावरती किती ॲक्ट होणार असं विचारलेलं आहे. लक्षात येते का बघा आपल्या. हे टेन्शन रिझॉल्व केलं की टी कॉस थीटा बॅलन्स्ड बाय वेट एम जी. टी साइन थीटा त्याची डायरेक्शन जी आहे ती सेंटरकडे आहे. आणि तो जो काय टी साइन थीटा आहे त्याला एम आर ओमेगा स्क्वेअर. यम तुम्हाला आर दिलेलं नाही, यल दिलेला आहे, हा अँगल दिलेला आहे, हे आर आहे. म्हणजे आपल्याला या तिघामध्ये रिलेशन लिहिता येईल बघा. साइन थीटा इक्वल टू यल बाय आर, आर इक्वल टू यल साइन थीटा. यम ओमेगाबद्दल आपल्याला 4 पाय स्क्वेअर बाय टी स्क्वेअर असं लिहिता येईल इंटू यल साइन थीटा. व्हॅल्यूज लिहिता येतील बघा आपल्याला. यम बघा 50 इंटू 10⁻³ 4 पाय स्क्वेअर अप्रॉक्सिमेटली 10, टी स्क्वेअरची व्हॅल्यू 9, यलची व्हॅल्यू 10 आणि साइन 30. एफ इक्वल टू काय लिहिता येईल बघा. 1 2 0 10⁻³ म्हणजे 0.5 असं येणार आहे. 500 इंटू 10⁻³ म्हणजे 0.5 इंटू 4 किंवा हा झिरोसुद्धा घालवता येईल बघा आपणाला. बघा हा 0 2 आणि 3 झिरो गेला तर 10⁻³ जाणार. 5 इंटू 4 अपॉन 9 इंटू साइन 30. साइन 30ची व्हॅल्यू जी आहे ती आपणाला नॅचरल साईनमधून बघता येईल. माहीतसुद्धा असते, पाठसुद्धा असते. ती 0.5 अशी आहे. काय लिहिता येईल बघा. 5 आणि 4चा गुणाकार 20 येणार आहे. गुणाकारामध्ये 0.5 म्हणजे किती येणार बघा. 10 येणार आहे. 10 भागाकारामध्ये 9 म्हणजे 1.111 असं येणार आहे. इथं उत्तरं दिलेली आहेत. 10 न्यूटन, 1 न्यूटन, 100 न्यूटन, 5 न्यूटन म्हणजे करेक्ट आन्सर आहे ते बी 1 न्यूटन. करेक्ट आन्सर आपणाला लिहिता येणार आहे ते बी 1 न्यूटन. नेक्स्ट बघा. नेक्स्ट बघा. इन ए कोनिकल पेंडुलम in a conical pendulum when the bob moves in a horizontal circle of radius r with a uniform speed v, the string of length L
describes a cone of semi-vertical angle the tension in the string is given by काय दिलेलं आहे बघा. आपण या अगोदरच्या फिगरमध्ये सांगितल्याप्रमाणे टेन्शन पाहिजे आपणाला. टी कॉस थीटा इक्वल टू एम जी असं रिलेशन आहे. टी इक्वल टू एम जी अपॉन कॉस थीटा असं लिहिता येणार आहे. आणि कॉस थीटा जर लिहायचा असेल तर काय येणार आहे बघा. एच एल आर हे कॅपिटल एल असणार आहे. हा थीटा आहे. कॉस थीटा पाहिजे असेल तर काय लिहिणार बघा आपण. adjacent divided by hypotenuse. adjacent divided by hypotenuse. त्याप्रमाणे आपणाला या ठिकाणी एच बद्दल काय लिहिता येईल बघा. हे राईट अँगल ट्रायंगलमध्ये आहे. कॉस थीटा इक्वल टू रूट ऑफ एल स्क्वेअर इक्वल टू काय येणार. एल स्क्वेअर इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. आपणाला एच स्क्वेअर पाहिजे असेल तर एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. एच पाहिजे असेल तर रूट ऑफ एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर अपॉन एल. इथं सबस्टिट्यूट करणार आपण काय येणार बघा. एम जी एल अपॉन रूट ऑफ एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. करेक्ट आन्सर बघा ए असं मिळणार आहे आपणाला. एम जी एल अपॉन रूट ऑफ एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. नेक्स्ट बघा. The variation of velocity of a particle with time. Variation of velocity of a particle with time moving along a straight line is illustrated in the following figure. The distance traveled by the particle in 4 seconds is. Variation of velocity of a particle with time moving along a straight line is illustrated in the following figure. The distance traveled by the particle in 4 seconds. तुम्हाला ग्राफ दिलेला आहे वेलॉसिटी आणि टाईमचा. त्याच्यावरून तुम्हाला डिस्टन्स विचारलेला आहे. ग्राफ कसा आहे बघा. 10, 20, 30.
त्यानंतर 1 2 3 4 ग्राफ बघा. पहिला स्ट्रेट इन्क्रीज होणारा आहे, ओ असं म्हणूया, इथं ए असं म्हणूया. 2 पर्यंत स्ट्रेट जाणारा आहे, बी असं म्हणूया त्याला. त्यानंतर तिथून 3ला खाली 10 पर्यंत येणारा आहे. त्यानंतर 4ला स्ट्रेट जाणारा आहे. हे व्हेरिएशन दिलेलं आहे. सी डी ई एफ जी एच आणि इथं आपण आय असं कन्सिडर करूया. व्हेलॉसिटी टाईम ग्राफ आहे, नेचर या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे आहे. तर 4 सेकंदामध्ये जे अंतर कव्हर केलेलं आहे ते विचारलेलं आहे. एरिया अंडर द कर्व ऑफ वेलॉसिटी टाइम ग्राफ इज नथिंग बट द डिस्टन्स. मग आपणाला एरिया काढता येईल. कसा काढणार बघा. यस इक्वल टू पहिला एरिया घेता येईल आपणाला ट्रायंगलचा ओ ए एच. म्हणजे काय येणार, एरिया ऑफ ट्रायंगल ए ओ एच प्लस एरिया ऑफ रेक्टँगल कुठला येणार बघा, ए बी जी एच प्लस याच्यामध्ये 2 पार्ट करता येतील आपणाला, एरिया ऑफ ट्रायंगल बी सी आय प्लस खाली रेक्टँगलचा एरिया, एरिया ऑफ रेक्टँगल सी एफ जी आय प्लस एरिया ऑफ रेक्टँगल सी डी ई एफ. या सगळ्यांचा एरिया अंडर दी कर्व घेतला की आपणाला डिस्टन्स मिळणार आहे. यस इक्वल टू पहिला एरिया बघा, हाफ ट्रायंगलचा एरिया हाफ बेस इंटू हाईट. बेस किती आहे 1, हाईट किती आहे 20, हाफ 1 इंटू 20 प्लस एरिया ऑफ रेक्टँगल काय येणार बघा, लांबी किती रुंदी किती. बघा लांबी आहे 20, 10 आणि 20मध्ये 2 वजा 1 म्हणजे 1 येणार आहे, म्हणजे 1 इंटू 20 असं होणार आहे. प्लस बी सी आय ट्रायंगलचा एरिया काय येणार बघा, हाफ इंटू सी आणि आय मधला फरक आहे तो 1 आहे आणि हाईट बघा आय टू बी आहे ती 10 आहे प्लस पुन्हा रेक्टँगलचा एरिया सी एफ जी आय काय येणार बघा, एफ आणि जी मधला फरक 1. त्यानंतर हे जे आहे जी आणि आयमध्ये 10 आहे प्लस आणि काय लास्टचा सी डी ई एफचा, सी डी ई एफमध्ये बघा ई आणि एफमधला फरक 1 आहे, सी आणि एफमधला फरक आहे तो 10 आहे. या सगळ्यांची बेरीज म्हणजे आपणाला डिस्टन्स मिळणार आहे. इथं 10 येणार आहे, इथं काय येणार बघा 20 येणार आहे, इथं 5 येणार आहे, 10 अधिक 10, 10 20 30 50 आणि 5 55 मीटर असं आपणाला या पार्टिकलनं 4 सेकंदामध्ये कव्हर केलेलं अंतर मिळणार आहे. नेक्स्ट बघा, the displacement of a particle as a function of time is shown in the figure. The figure shows that तुम्हाला फिगर दिलेली आहे बघा,
डिस्प्लेसमेंट आणि टाईमचा ग्राफ आहे. याच्यावरून 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय अगोदर वाचतो मी बघा. द पार्टिकल स्टार्ट्स विथ सर्टन वेलॉसिटी बट द मोशन इज रिटार्डेड अँड फायनली द पार्टिकल स्टॉप्स. हा पहिला पर्याय. दुसरा काय बघा, द वेलॉसिटी ऑफ पार्टिकल इज कॉन्स्टंट थ्रू आउट. तिसरा पर्याय बघा, द ॲक्सलरेशन ऑफ द पार्टिकल इज कॉन्स्टंट थ्रू आउट. आणि चौथा पर्याय, द पार्टिकल स्टार्ट्स विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी देन मोशन इज ॲक्सलरेटेड अँड फायनली द पार्टिकल मूव्ज विथ ए कॉन्स्टंट वेलॉसिटी. काय ते लक्षात बघा. हा ग्राफ जो आहे तो डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट आणि टाईमचा आहे. वेलॉसिटी कॉन्स्टंट असती तर आपणाला ग्राफ जो आहे तो स्ट्रेट लाईन मिळाला असता, बिकॉज इट कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे इथं वेलॉसिटी कॉन्स्टंट नाही. हा ग्राफ कर्व आलेला आहे. कर्व आलेला आहे आणि त्याची वेलॉसिटी कमी होत चाललेली आहे. कर्व आलेला आहे आणि हा कर्व काय इंडिकेट करतो की व्हर्टिकल डिस्टन्स कमी होत चाललं फॉर ए गिवन हॉरिझॉन्टल डिस्टन्स. दिलेल्या हॉरिझॉन्टल डिस्टन्सला व्हर्टिकल डिस्टन्स आहे ते कमी होत चाललेलं आहे. म्हणजे वेलॉसिटी कमी होत चाललेली आहे. म्हणजे दुसरा पर्याय होता बघा, वेलॉसिटी कॉन्स्टंट तो येणार नाही. ॲक्सलरेशन कॉन्स्टंट थ्रू आउट दी मोशन आहे का बघा. वेलॉसिटी कमी होत चालले म्हणजे रिटार्डेशन असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? रिटार्डेशन असायला पाहिजे. म्हणजे करेक्ट आन्सर काय येणार आहे? द पार्टिकल स्टार्ट्स विथ सर्टन वेलॉसिटी बट द मोशन इज रिटार्डेड अँड फायनली पार्टिकल स्टॉप्स. आणि फायनली काय झालेलं आहे? पार्टिकल थांबलेला आहे. असं हे पहिलं आन्सर जे आहे ते करेक्ट येणार आहे. दुसरं तिसरं बरोबर नाही. चौथ्याला पण तसंच आहे, फक्त ॲक्सलरेटेड असं म्हणलेलं आहे. इथं रिटार्डेड मोशन आहे म्हणजे वेलॉसिटी कमी होत चाललेली आहे. नेक्स्ट बघा. द बॉल काय दिले बघा. ए बॉल इज थ्रोन अपवर्ड व्हर्टिकली upwards, which of the following graph किंवा graphs represent velocity time graph of the ball during its flight. एअर रेझिस्टन्स इज निग्लेक्टेड. आणि तुम्हाला 4 वेगवेगळे ग्राफ दिलेले आहेत. कसे आहेत बघा. वेलॉसिटी आणि टाईमचा ग्राफ आहे. दुसरा ग्राफ बघा. वेलॉसिटी आहे ती वाय ॲक्सिसला आहे. तिसरा ग्राफ बघा. आणि चौथा ग्राफ आहे
ABCD. बघा, ए बॉल इज थ्रॉन व्हर्टिकली अपवर्ड, वर टाकलेलं आहे, वर जात असताना वेलॉसिटी पॉझिटिव्ह आणि ती कमी होत जाणार आहे. टॉपला गेल्यानंतर 0 होणार आहे, परत खाली येणार, खाली येत असताना वेलॉसिटी वाढणार आणि ती निगेटिव्हमध्ये असणार. कुठं आहे बघा, बघा वेलॉसिटी कमी 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 होत गेली टाईमबरोबर आणि आता ती पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्येच वाढत गेली. मात्र अपवर्ड वेलॉसिटी पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड वेलॉसिटी निगेटिव्ह यायला पाहिजे, म्हणजे पहिला ग्राफ येणार नाही. दुसऱ्या ग्राफमध्ये बघा, वेलॉसिटी कमी 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 होत गेली, 0 झाली. आता बघा वेलॉसिटी काय होत चाललेली आहे, कमी कमी. मात्र टाईम काय झालेला आहे, टाईम बरोबर इन्क्रीज मायनसमध्ये वाढायला पाहिजे. टाईम वाढला की -1, -2, -3 असं व्हायला पाहिजे. इथं काय झालेलं आहे बघा, वेलॉसिटी कमी होत चाललेली आहे, म्हणजे हा पण ग्राफ करेक्ट नाही. याच्यामध्ये बघा वेलॉसिटी कमी होत चाललेली आहे, 0 झालेली आहे आणि आता म्हणजे 0 म्हणजे टॉपला एकदम असणार आणि आता काय होणार आहे, ती खाली येत असताना वाढत जाणार आहे, वाढत झालेली ती या पद्धतीनं चाललेली आहे. म्हणजे हा चौथा ग्राफ आहे तो मायनसमध्ये आहे आणि मायनसमध्ये -1, -2, -3 असं होत चाललेलं आहे. टाईम वाढला की म्हणजे हा ग्राफ करेक्ट आहे. डी ॲन्सर करेक्ट आहे. नेक्स्ट बघा, the graph between the displacement and time for a particle moving in a straight line. Graph between the displacement x and time t for a particle moving in a straight line is shown in figure. During the interval काय आहे बघा, ड्युरिंग द इंटरवल OA, AB, BC and CD, the acceleration of the particle is. तुम्हाला ग्राफ दिलेला आहे बघा या ठिकाणी. डिस्प्लेसमेंट त्यांनी दिलेली x असं आहे, टाईम आहे, ओरिजिन आहे. पहिला ग्राफचं पहिला पार्टचं नेचर असं आहे OA, त्याच्यानंतर स्ट्रेट आहे B, त्याच्यानंतर कर्व आहे अशा पद्धतीनं C आणि त्याच्यानंतर पुन्हा स्ट्रेट या पद्धतीनं D असं आहे. तर प्रत्येक ठिकाणचं ॲक्सलरेशन कसं असेल असं विचारलेलं आहे. मी त्याला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0 या फॉर्ममध्ये लिहायचं आहे आपणाला. काय लिहिता येईल बघा, डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफ आहे. या ग्राफचं नेचर या अगोदर सांगितल्याप्रमाणे याची वेलॉसिटी काय होत जाणार आहे, कमी 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 होत जाणार आहे. वेलॉसिटी आहे ती काय होत जाणार आहे बघा ना. डिस्प्लेसमेंट आणि टाईमचा ग्राफ घेतला
या अगोदर आपण डिस्कस केल्याप्रमाणे याचा स्लोप आहे तो कमी होणार, म्हणजे वेलॉसिटी कमी होणार. वेलॉसिटी कमी होत असेल तर या रिजनमध्ये आपल्याला निगेटिव्ह मिळणार आहे. त्यानंतर डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट झालेली आहे, म्हणजे स्लोप 0 आहे, म्हणजे वेलॉसिटी 0 आहे, म्हणजे ॲक्सलरेशन. वेलॉसिटी बघा, स्लोप जो आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम हॉरिझॉन्टल आहे, म्हणजे इथं आपल्याला ॲक्सलरेशन काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे. इथं काय मिळणार बघा, डिस्प्लेसमेंट वाढत गेलेली आहे आणि याचा स्लोप जो आहे तो आपणाला काय मिळणार आहे, इन्क्रीजिंग आणि पॉझिटिव्ह मिळणार आहे, म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये मिळणार, म्हणजे वेलॉसिटी इन्क्रीज झालेली आहे, म्हणजे आपणाला या ठिकाणी काय मिळणार बघा, पॉझिटिव्ह मिळणार आहे. आणि लास्ट बघा, हा ग्राफ स्ट्रेट लाईन म्हणजे स्लोप आहे तो कॉन्स्टंट येणार आहे, म्हणजे ॲक्सलरेशन काय येणार आहे, 0 येणार आहे. असा पर्याय बघा, -0 + 0 हा बीला आहे. हा जो आहे तो काय आहे, बी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. ABCD पर्यायामधल्या बीला मिळणार आहे. नेक्स्ट बघा, the velocity time graph, the VT, of a moving object is given in the figure. The maximum acceleration is मॅक्झिमम ॲक्सलरेशन इज, आणि तुम्हाला ग्राफ दिलेला आहे. 0, 20, 40, 60, 80. आणि इकडं आहे बघा 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि थोडं जास्त आहे 80. पहिला पार्ट बघा 20पर्यंत, 20 आणि 20 हे काय आहेत, स्ट्रेट लाईन दिलेला आहे. त्यानंतर 20 ते 30 कॉन्स्टंट आहे. त्यानंतर 40ला 80 झालेला आहे. त्यानंतर 80पासून 80 सेकंदला गेलेलं आहे डायरेक्ट. आणि याच्यामध्ये ॲक्सलरेशन मॅक्झिमम कुठं असेल, जिथं वेलॉसिटी चेंज मॅक्झिमम तिथे ॲक्सलरेशन मॅक्झिमम. बघा, जर आपण या पॉईंटचा विचार केला, याचा विचार केला तर डेल्टा व्ही किती आहे बघा, 80 + 20 म्हणजे 60 आहे. आणि डेल्टा टी किती आहे बघा, 30, 40 + 30 म्हणजे 10 आहे. पुन्हा वेलॉसिटी इथं 80 आहे, या ठिकाणी 0 आहे, म्हणजे इथला वेलॉसिटी चेंज आहे तो काय आहे, डेल्टा व्ही = 80 आहे. मात्र डेल्टा टी किती आहे बघा, 80 + 40 म्हणजे 40 आहे. आणि ॲक्सलरेशन म्हणजे काय येणार आहे, डेल्टा व्ही बाय डेल्टा टी. पहिल्याचा विचार केला तर 60 भागाकारामध्ये 10 म्हणजे 6 येणार आहे. करेक्ट ॲन्सर बघा या ठिकाणी 6 cm/s². या ठिकाणी काय होणार आहे, वेलॉसिटी चेंज जास्त आहे, मात्र टाईम इंटरवलसुद्धा जास्त आहे, म्हणजे इथं 2च येणार आहे, हे काय जास्त असू शकणार नाही. आणि नेक्स्ट बघा,
A ball is rolled off. The edge of a horizontal table at a speed of 4 meter per second. It hits the ground after 0.4 second. Which statement given below is true? वेगळे 4 वाक्य तुम्हाला दिलेली आहेत. काय म्हटलेलं बघा, ए बॉल इज रोल्ड ऑफ the edge of the horizontal table at a speed of 4 meter per second. It hits the ground after 0.4 second. Which statement given below is true? म्हणजे कसं असणार आहे, हा समजा टेबल आहे, हा बॉल जो आहे इथं त्याचा वेग दिलेला आहे, पी या पॉईंटला आल्यानंतर तो हिट झालेला आहे. ही हॉरिझॉन्टल वेलॉसिटी, ही व्हर्टिकल वेलॉसिटी असणार आहे, ही त्याची वेलॉसिटी आहे. सुरुवातीची वेलॉसिटी आहे 4 मीटर पर सेकंद. आपणाला काय करता येईल बघा, व्हर्टिकल वेलॉसिटी जे आहे इट इज अफेक्टेड बाय पी या ठिकाणी इन्सिडेंट झाल्यानंतर काय येणार बघा, यू प्लस जी टी. व्हर्टिकल डायरेक्शनमधला कंपोनंट 0 असणार आहे, जी 10 आहे, टी 0.4 आहे, म्हणजे 4 मीटर पर सेकंद मिळणार. हॉरिझॉन्टल वेलॉसिटी जे आहे, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी त्याची सुरुवातीची दिलेलीच आहे ही, याच्यामध्ये काय बदल होणार नाही, कारण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा इफेक्ट हॉरिझॉन्टल कंपोनंटवरती नाही. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, हे यू इक्वल टू 4 मीटर पर सेकंद असं मिळणार आहे. मग रिझल्टंट वेलॉसिटी पाहिजे असेल तर आपणाला काय लिहिता येईल बघा, VH² प्लस व्ही स्क्वेअर म्हणजे किती येणार बघा, 16 अधिक 16 रूट 32 म्हणजे 16 दोन्ही 32 म्हणजे काय येणार आहे, 16चं वर्गमूळ 4 येणार आणि √2 4√2 एवढी व्हेलॉसिटी येणार आहे. दुसरं काय येणार आहे बघा, याच्यात दिलेले पर्याय एकदा वाचूया आपण. इट हिट्स द ग्राउंड ॲट ए हॉरिझॉन्टल डिस्टन्स 4 मीटर फ्रॉम द एज ऑफ द टेबल. द स्पीड with which it hits the ground is 4 meter per second. Height of the table is 0.8 meter. It hits the ground at an angle of 60 degree to the horizontal. आता आपल्याला अँगल काढता येईल बघा, tan theta इक्वल टू VV बाय VH म्हणजे 4/4 म्हणजे 1 म्हणजे थीटा इक्वल टू 45 डिग्री असं मिळेल आपणाला. त्याचबरोबर हाईट काढता येईल आपणाला, एच इक्वल टू काय येणार बघा, किंवा हॉरिझॉन्टल डिस्टन्स काढता येईल आपणाला, एस इक्वल टू यू इंटू टी. यू म्हणजे हॉरिझॉन्टल डायरेक्शनमधली वेलॉसिटी किती आहे, 4 आहे. टाईम किती आहे बघा, 0.4 आहे. म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स येणार आहे 1.6 मीटर. त्यांनी सांगितलेलं आहे 4 मीटर म्हणजे पहिला पर्याय गेला. स्पीड सांगितलेला आहे त्यांनी 4 मीटर पर सेकंद, आलेला आहे 4√2 म्हणजे दुसरा पर्याय गेला. त्यानंतर चौथा पर्याय बघा, इट हिट्स द ग्राउंड ॲट अन अँगल 60, अँगल आहे 45 म्हणजे चौथा गेला. मग आता तिसरा बरोबर आहे का नाही बघा. आपणाला हाईटबद्दल काय लिहिता येईल, यू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर. यू व्हर्टिकल डायरेक्शनमधला कंपोनंट 0 आहे, हाफ जी म्हणजे 10, टी म्हणजे 0.4चा वर्ग 16 म्हणजे याच इक्वल टू काय येणार बघा, 0.5 गुणाकारामध्ये 0.16 म्हणजे 16×85 म्हणजे 8 मीटर अशी आपणाला
हाईट मिळणार बघा 0.8 मीटर अशी मिळणार. 16 × 85 झाल्यानंतर हे 2 डिजिट जे आहेत ते अशा पद्धतीनं लिहायला पाहिजे आपणाला. 0.8 मीटर अशी आपणाला याची हाईट मिळणार आहे. असा हा याच्यातला करेक्ट ॲन्सर आहे ते आपणाला सी असं लिहिता येणार आहे बघा.